वेलकम स्टुडंट्स. आपण पाहत आहोत सोल्युशन या टॉपिकचे न्यूमेरिकल्स. ओके, आज पण आपण काही न्यूमेरिकल्स पाहूया. तर चला सुरुवात करूया. मागच्या लेक्चर मध्ये काही पाहिले, आज काही पाहूया आपण न्यूमेरिकल्स. तर पहिला न्यूमेरिकल आहे आजचं, ते समजून घ्यायला अगोदर नेमकं प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे हे समजून घेत चला. आणि ज्या वेळेस तुम्हाला ज्या टॉपिकचे न्यूमेरिकल सोडवायचे आहेत त्या टॉपिकचे फॉर्म्युले तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ते आपण पहिल्या दिवसापासून पाहत आहोत. ओके, चला इथे न्यूमेरिकल दिलेले आहे. द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल एसिटेट, नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल एसिटेट इज 77.0 डिग्री सेल्सिअस. किती आहे? तर तो आहे 77.0 डिग्री सेल्सिअस. पाय दाखवतो 77.0 डिग्री सेल्सिअस. अ सोल्युशन ऑफ, पाहिजे अ सोल्युशन ऑफ म्हणजे मी असं म्हणू शकतो, आपण थोड्या वेळासाठी असं करू जरा की हे जे कोणी कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये इथिल एसिटेट आहे. काय आहे? इथिल एसिटेट. इथिल एसिटेटचा नॉर्मल बॉइलिंग पॉइंट किती आहे? तर 77.06 डिग्री सेल्सिअस. म्हणजे प्युअर इथिल एसिटेटचा बॉइलिंग पॉइंट आहे 77.06 डिग्री सेल्सिअस. इट इज अ सॉल्व्हंट. इट इज अ सॉल्व्हंट. A solution of 50 gram of non-volatile solute in 150 gram of ethyl acetate boils at 84.27 degree Celsius. याचा अर्थ काय? निव्वळ इथिल एसिटेट असेल तर त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 77.06 डिग्री सेल्सिअस, म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा. आणि जर यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट म्हणजे युरिया किंवा मीठ जर टाकलं तर याचा बॉइलिंग पॉइंट काय होतो आपल्याला माहिती आहे. प्युअर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. आणि असं सांगितलं, जर समजा 50 ग्राम म्हणजे W2 ची किंमत आहे, 50 ग्राम एवढं नॉन व्होलाटाईल सोल्यूट यामध्ये टाकलं आणि याला जर आपण हीट केलं तर 84.27 डिग्री सेल्सिअसला हे सोल्युशन बॉईल होतं. ओके, 84.27 डिग्री सेल्सिअसला हे बॉईल होतं. इव्हॅल्युएट म्हणजे कॅल्क्युलेट काढा. इव्हॅल्युएट द मोलार मास ऑफ सोल्यूट, मोलार मास ऑफ सोल्यूट इफ Kb म्हणजे काय पाहू आपण. Kb म्हणजे काय? इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. Kb फॉर इथिल एसिटेट इज 2.77 डिग्री सेल्सिअस. 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्राम पर मोल एवढं आहे. तर अगोदर न्यूमेरिकल मध्ये काय दिलं ते पहा, तुम्ही ते वाचलं. प्युअर इथिल एसिटेटचा बॉइलिंग पॉइंट हा किती आहे? तर 77 डिग्री सेल्सिअस आहे. आणि जर ह्या सॉल्व्हंट मध्ये आपण जर 50 ग्राम एवढं सोल्यूट टाकलं तर येणारा बॉइलिंग पॉइंट हा सोल्युशनचा असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं म्हणून त्याचा बॉइलिंग पॉइंट हा कमी असतो. आणि सोल्युशन मध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर टाकलं तर बॉइलिंग पॉइंट म्हणजे त्याची जी टेम्परेचर आहे, जास्त टेम्परेचर लागतं ते सोल्युशन बॉईल होण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍडेड असतात. ओके, आणि 50 ग्राम जर नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकलं तर बॉइलिंग पॉइंट किती आहे? 84.27 डिग्री सेल्सिअस आहे सोल्युशनचा. आणि आपल्याला काढायचंय मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट. काय काढायचंय? मॉलिक्युलर म्हणजेच मोलार मास ऑफ सोल्यूट. जर Kb ची व्हॅल्यू असेल 2.77 डिग्री सेल्सिअस. ओके, एवढं दिलेलं आहे. तर आता हे पाहत असताना मी असं म्हणतो की आपल्याला कोणत्या कन्सेप्टचा आधार घ्यावा लागतो, तर आपल्याला एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट या कन्सेप्टचा आधार घ्यावा लागतो. अगोदर पहा काय काय दिलं. तर दिलं आहे W2 50 ग्राम दिले. वेट ऑफ सोल्यूट किती दिले? 50 ग्राम. W2 ची किंमत आहे 50 ग्राम. नंतर 150 ग्राम एवढं काय आहे? इथिल एसिटेट आहे. इथिल एसिटेट किती आहे? 150 ग्राम. 150 ग्राम इथिल एसिटेट मध्ये 50 ग्राम नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकलं. 50 ग्राम हे वेट ऑफ सोल्यूट झालं आणि 150 ग्राम हे वेट ऑफ सॉल्व्हंट झालं. ओके, आणि Kb पण दिलेला आहे. Kb म्हणजे काय? इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट आहे. Kb म्हणजे काय? इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट आहे. त्याची किंमत 2.77 एवढी दिलेली आहे डिग्री सेल्सिअस किलोग्राम पर मोल. आणि यालाच डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन आपण त्याच्या ह्याच्यात घेतलं आपण
SI युनिट मध्ये तर केल्विन मध्ये 2.77 केल्विन किलोग्राम पर मोल होतं. ठीक आहे, इथं केल्विन मध्ये घेतलं आपण. डेल्टा टीबी कसं काढायचं हेही माहिती आहे, पण डेल्टा टीबी का काढायचं तेही तुम्हाला मी सांगतो. तर डेल्टा टीबी म्हणजे काय, तर डेल्टा टीबी इज अ डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट. डेल्टा टीबी इज अ डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट. टीबी म्हणजे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन 84.27 मायनस TB0, T0B किंवा आपण त्याला TB0 देखील म्हणतो. ओके, TB0. तर बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन वजा बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट किती आहे, तर 84.27 ना, सॉरी मी तर 84.21 लिहिलंय, 84.27 हा बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आणि हा बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. सोल्युशन आणि सॉल्व्हंट मधला डिफरन्स पाहिला तर तो आहे 7.21 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 7.21 केल्विन एवढा आहे. ओके, हे केल्विन आहे. तर हे आपल्याला डाटामध्ये दिलेलं आहे, हे आपल्याला डाटामध्ये दिले. आता आपल्याला मॉलिक्युलर वेट करायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट मॉलिक्युलर वेट बाय एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. सो वी हॅव अ फॉर्म्युला M2 is equal to 1000 into Kb into W2 अपॉन डेल्टा TB into W1 असा आपल्याला फॉर्म्युला आहे. पण तो फॉर्म्युला कसा येतो याच्याविषयी देखील तुम्हाला माहित आहे. आपण तिथं मला वाटतं 2 मार्कासाठीचा प्रश्न आहे, थेअरी मध्ये पाहिला होता. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मॉलिक्युलर वेट म्हणजेच मोलार मास ऑफ सोल्यूट अँड द एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आठवतंय का? थोडक्यात त्या फॉर्म्युलाचा इथं डायरेक्ट आपण उपयोग घेतलेला, पण ते कसा फॉर्म्युला आला पहा. हा जो फॉर्म्युला आहे, हाऊ दॅट वी नो दॅट, आपण इथं असं म्हटलंय वी नो दॅट. ओके, M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 1000 into Kb into W2 अपॉन डेल्टा TB into W1. सरळ आपण वरच्या किमतीचे ठेवून आपल्याला उत्तर येणार आहे. पण हे कसा फॉर्म्युला आला त्याचं थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगतो. वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे पहा, आपल्याला हे माहिती आहे डेल्टा TB म्हणजे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. ओके, डेल्टा TB म्हणजे काय, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी, नाही का. कारण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट जेवढी किंमत जास्त आहे ती किंमत कशावर डिपेंड असते, तर ती किंमत नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वरती डिपेंड असते. थोडक्यात याचा इकडे फक्त हे फॉर्म्युला कसा आला हे सांगण्यासाठी मी मदत घेतोय. डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. ओके, आणि याच आपण सिंप्लिफाय केलं, डेल्टा TB इज इक्वल टू Kb इंटू M. ओके, डेल्टा TB इज इक्वल टू Kb इंटू M. Kb म्हणजे काय, Kb याला आपण म्हटलेलं आहे एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट, ज्याची किंमत इथे आपल्याला दिलेली आहे. ओके, आणि M म्हणजे काय, मोलॅलिटी. M म्हणजे काय, तर मोलॅलिटी. मोलॅलिटीसाठीचा फॉर्म्युला कोणता आहे आपल्याला माहिती आहे. M इज इक्वल टू मोलॅलिटी, M इज इक्वल टू त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला हा माहिती आहे कोणता, तर W2 into 1000 अपॉन M2 into W1 असा आहे. आणि मग काय करतो आपल्याला माहिती आहे M ची किंमत ही आहे ना, तर पुट दिस व्हॅल्यू इन अबो इक्वेशन. ओके, ह्या इक्वेशन मध्ये जर ठेवलं तर आपल्याला इक्वेशन मिळतं पहा. M ची किंमत, मोलॅलिटीची किंमत जर वरती आपण ठेवली तर काय येतं आपल्याला, तर मी वाटलंच तर इकडे लिहू शकतो. थोडस इथं कंजेशन झालेलं आहे, थोडं इकडे लिहितो का. तर आपल्याला माहिती आहे ही M ची किंमत जर वरच्या इक्वेशन मध्ये जर ठेवली तर आपल्याला इक्वेशन काय मिळतं, डेल्टा TB इज इक्वल टू Kb इंटू काय तर W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. आणि असं जेव्हा इक्वेशन असतं तेव्हा मॉलिक्युलर वेट कसं काढण्यासाठी फॉर्म्युला करतो आपण, तर इकडचं जे M2 आहे ते इकडे जाणार आणि इकडचं डेल्टा TB खाली जाणार. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला मिळतो तो असा, M2 इज इक्वल टू, M2 इकडे आलं, डेल्टा TB इकडे गेलं, M2 इक्वल टू Kb इंटू W2 इंटू 1000. ओके, अपॉन डेल्टा TB इंटू W1. हा आपल्याला फॉर्म्युला आहे. ओके, मोलार मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू Kb म्हणजे एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट इंटू W2 वेट ऑफ सोल्यूट इंटू 1000. ओके, कारण आपण 1000 ग्राम जे घेतो मोलॅलिटी काढण्यासाठी त्याचं 1000 आहे.
डिवाइडेड बाय डेल्टा टीबी म्हणजेच काय एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि इनटू वेट ऑफ सॉल्व्हंट हा फॉर्म्युला आहे. म्हणून वी नो दॅट इथे मी डायरेक्ट टाकलेला आहे. ओके, हा फॉर्म्युला कसा आला याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिले. दॅट इज elevation in boiling point is directly proportional to the molality. Delta TB is equal to kbm. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढले तर kb घेतलं. डेल्टा TB is equal to kbm. नंतर m म्हणजे मोलॅलिटी असतं. मोलॅलिटीची किंमत आपल्याला माहिती आहे W2 into 1000 upon M2 into W1. Number of moles of solute dissolved in 1 kilogram of solvent म्हणजेच 1000 ग्राम ऑफ सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज मोलॅलिटी. त्याच्यासाठीचं हे एक्सप्रेशन आहे. मोलॅलिटी एम ची किंमत जर वरच्या इक्वेशन मध्ये ठेवली, या इक्वेशन मध्ये जर ठेवली तर आपल्याला इक्वेशन असं मिळतं. ओके, आपल्याला जर मोलेक्युलर मास काढायचा असेल तर M2 इकडे डेल्टा टीबी इकडे, तर आपल्याला फॉर्म्युला मिळतो M2 इज इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा टीबी इंटू W1 अशा प्रकारचा फॉर्म्युला मिळतो. ओके, तर आपल्याला त्याच फॉर्म्युल्याच्या साहाय्याने मॉलिक्युलर वेट काढायचं आहे. आपण इथं न्यूमेरिकल वाचलं, काय सांगितलं त्या न्यूमेरिकल मध्ये याच्या टर्म तुमच्या लक्षात आल्या का? हा, आता डायरेक्ट न्यूमेरिकल कडे जाणार आहे. हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं कारण पुढच्या दोनही न्यूमेरिकल्स मध्ये EM2 ची किंमत कशी आली तर हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट लक्षात आलं तुमच्या बघा. जर मी असं म्हटलं हे इथिल एसिटेट आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना इथिल एसिटेटचा फॉर्म्युला माहित नाही, फॉर्म्युल्याची गरज नाही तरी पण सांगतो तुमच्या माहितीसाठी. CH3 C डबल बॉन्ड O CH3 जर असा असेल तर हा मिथिल एसिटेट असतो. CH3 C डबल बॉन्ड O याला एसिटेट आणि हा मिथिल असेल तर मिथिल एसिटेट. इथं आपल्या प्रॉब्लेम मध्ये इथिल एसिटेट घेतला म्हणून मी फॉर्म्युला चेंज करतो, तो फॉर्म्युला असा तयार होतो. पाय O इथं घेतो मी CH2 CH3. CH2 CH3 म्हणजे इथिल एसिटेट. ओके, गरज नाही पण तरी सांगतो, काही गोष्टी कुठेतरी लागत असतात, त्या महत्त्वाच्या असतात. द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल एसिटेट. मी असं म्हणतोय की फक्त यामध्ये सुरुवातीला आपण इथिल एसिटेट घेतलं, फक्त जर इथिल एसिटेट असेल तर ते सोल्युशन असेल का? नाही, ते सॉल्व्हंट असणार आहे. नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल एसिटेट इज 77.0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट 77.06 डिग्री सेल्सिअस. अ सोल्युशन ऑफ 50 ग्राम, मग काय सांगतो? अ सोल्युशन ऑफ 50 ग्राम ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट ऍडेड इन 150 ग्राम ऑफ इथिल एसिटेट. याचा अर्थ जर ह्या 150 ग्राम एवढ्या इथिल एसिटेट मध्ये 50 ग्राम एवढं नॉन व्होलाटाइल सोल्यूट, मग ते युरिया किंवा मीठ जर टाकलं तर काय होतं? 50 ग्राम नॉन व्होलाटाइल सोल्यूट 150 ग्राम इथिल एसिटेट मध्ये टाकलं आणि त्याला जर आपण हीट केलं तर मात्र त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढतो आणि ते 84.27 डिग्री सेल्सिअसला बॉइल होतो. 84.27 डिग्री सेल्सिअसला बॉइल होतो. ओके, अँड इथं फुल स्टॉप. इव्हॅल्युएट मीन्स कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट इफ KB फॉर इथिल एसिटेट इज 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्राम पर मोल. मग सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट इथे दिलेला आहे, सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट इथे दिलेला आहे, सोल्यूटचं वेट इथे दिलेलं आहे, सॉल्व्हंटचं वेट इथे दिलेलं आहे आणि KB ची किंमत पण इथे दिलेली आहे. आपल्याला मॉलिक्युलर वेट काढायचं आहे, EM2 ची किंमत काढायची आहे. ओके, म्हणून मी दिलेलं गिवन काय दिले पहा आपलं गिवन हिअर. सो हिअर गिवन पहा काय दिलं तर आपल्याला माहिती आहे W2 दिले 50 ग्राम. W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट 50 ग्राम दिलं. नंतर 150 ग्राम हे वेट ऑफ सॉल्व्हंट W1 ची किंमत 150 ग्राम. KB म्हणजेच इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट, तुम्हाला माहिती आहे KB म्हणजे काय तर ह्याची किंमत दिलेली आहे. ओके, KB इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्राम पर मोल, त्यालाच केल्विन मध्ये 2.77 केल्विन किलोग्राम पर मोल. ओके, नंतर डेल्टा टीबी हे काय आहे? डेल्टा टीबी आपण काढूया. डेल्टा टीबी काय तर काढूया कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट फॉर्म्युला EM2 मोलार मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 1000 इंटू KB इंटू W2. ओके, डिवाइडेड बाय डेल्टा टीबी इंटू W1. तर डेल्टा टीबी ची किंमत आपल्याला लागणार आहे म्हणून डेल्टा टीबी कसं तर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट दॅट इज डेल्टा टीबी इज इक्वल टू TB मायनस TB0 म्हणजेच बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. हे बॉइलिंग पॉइंट कोणाचा असतो? सोल्युशनचा. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट किती आहे तर इथं 84.27 डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन आपण म्हणू शकता, फक्त आपल्याला डिफरन्स पाहिजे असतो. 84.27 डिग्री सेल्सिअस मायनस
सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट 77.06, 84.27 वजा 77.06 याची वजाबाकी येते 7.21, 7.21 डिग्री सेल्सिअस, म्हणजेच केल्विन मध्ये तेवढंच डिफरन्स तेवढाच असतो 7.21 केल्विन. ओके. अँड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ मॉलिक्युलर वेट वी नो द फॉर्म्युला मोलार मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 1000 into Kb into W2 अपॉन डेल्टा TB into W1. आता किमती मात्र ठेवायच्या आहेत आपल्याला. 1000 आहे तुम्ही म्हणता सर इकडे 1000 नंतर आहे, काहीच फरक नाही, फॉर्म्युला तोच फक्त रिप्रेझेंटेशन वेगळ्या पद्धतीने. ओके. 1000 आहे, नंतर Kb ची किंमत किती, Kb ची किंमत इथे दिलेली आहे 2.77, इथे डिग्री सेल्सिअस इथे केल्विन, काय ना फक्त आपल्याला किंमत ठेवायची 2.77. ओके. Kb ची किंमत किती, तर 2.77 ही किंमत ठेवली. नंतर W2 किती आहे, W2 ची किंमत आपल्याला माहिती आहे 50 ग्राम, फक्त 50 संख्या ठेवायची. ओके. वरती झालं. नंतर डेल्टा TB डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट किती आहे, तर 7.21, इथं 7.21. ओके. किंमत ठेवली. नंतर W1 किती आहे, तर W1 ची किंमत 150 ही इथं आपण ठेवलेली आहे. ओके. ह्या किमती ठेवल्या. आता मी तुम्हाला दोन प्रकारे कॅल्क्युलेशन सांगतो. आता ज्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन असं येतं आकडेमोड करता ते तसे लिहू शकतात किंवा लॉग टेबल देखील तुम्ही करू शकतात. अगोदर मी तुम्हाला सांगेल 1000 गुणिले 2.77 गुणिले 50 भागिले 7.21 गुणिले 150. तर अगोदर तुम्हाला लॉगच्या साहाय्याने सांगतो मी. कशाच्या साहाय्याने सांगतो का, लॉगच्या साहाय्याने. शक्यतो आपल्याला लॉग टेबलच यूज करायचा असतो. तुम्हाला परीक्षेमध्ये लॉग टेबल अलाउड असतो, लॉग टेबल अलाउड असतो. चला, तर काय करायचं, इथं आपल्याला भागाकार करायचा आहे. काय करायचं आपल्याला, भागाकार 1000 गुणिले 2.77 गुणिले 50 यांचा गुणाकार आणि येणाऱ्या उत्तरला 7.21 गुणिले 150 ना आपल्याला भाग द्यायचा आहे. तर लॉग टेबलच्या साहाय्याने कसं करायचं, तर पहा मी सांगतो तुम्हाला. इथं घेतलं मी बाजूला, तुम्ही पण प्रॉब्लेमच्या साईडला कोपऱ्यात तुम्ही घेऊ शकता किंवा रफ पेजवरती करू शकता, पण कॅल्क्युलेशन्स मात्र लॉग टेबलनच करायला शिका. चुकतील नक्कीच, त्यात कन्फ्युजन होतं, पण शिकायला मात्र त्याच्यातून मिळतं, कारण पुढेही आपल्याला कॅल्क्युलेशन लॉग टेबलनच करायचे आहे. ओके. चूक होत राहते. चला, मी काय सांगतो पाहिजे, इथं घेतलं वरती जी संख्या आहेत, ह्या वरती ज्या संख्या तिथे घेतलं मी नंबर 1000, नंतर 2.77 गुणिले 50 या संख्या घेतल्या. अगोदर मी वरच्या संख्या घेतल्या. पहा आपल्याला माहिती आहे 1000 जर आपण म्हटलं 1 2 3 4 4 डिजिट नाही घेतं, तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक काढता येतं. तर 1000 चं कॅरेक्टरिस्टिक किती, 3. ओके. जे काही डिजिट्स असतात, जे काही संख्या असतात त्याच्यातून एक मायनस करायचा असतो, ते तुम्हाला ते रूल माहित होतं. 1000 चं कॅरेक्टरिस्टिक 3. ओके. नंतर 10 चा 0 मध्ये लॉग पाहायचा. काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. 1000 हे काय घेतलेत मी, कारण वरती इथं गुणाकार आहे. 1000 गुणिले 2.77 गुणिले 50, तर ह्या तीन संख्या लिहून घेतल्या मी, इकडे नंबर लिहून घेतले. 1000 चे कॅरेक्टरिस्टिक 3. नंतर 1000 ही संख्या आहे, याचा लॉग पाहताना 10 चा 0 मध्ये लॉग पाहायचा. 10 चा 0 मध्ये लॉग आहे 4 0. ओके. 4 टाइम 0. नंतर 2.77 याचं कॅरेक्टरिस्टिक किती, या पॉइंटच्या इकडं एक डिजिट आहे. आपण कॅरेक्टरिस्टिक पाहत असताना पॉइंटच्या साईडनं एक डिजिट असेल, त्याच्यातून एक मायनस, किती संख्या असेल म्हणजे किती डिजिट असतील त्यातून एक मायनस करतो. ओके. म्हणून 1 आहे, 1 वजा 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 0. 0 हे कॅरेक्टरिस्टिक आलं. 27 चा 7 मध्ये लॉग पाहिला 44 25. ओके. नंतर 50 या संख्येचं कॅरेक्टरिस्टिक, हे दोन डिजिट आहेत, 1 किती, तर 1 कॅरेक्टरिस्टिक झालं. नंतर 50 चा 0 मध्ये लॉग पाहिला, तो आहे 69 90. ओके. हे तिन्ही संख्या त्यांचे कॅरेक्टरिस्टिक, त्यांचे लॉग पाहिले. आता ह्या तिन्ही संख्यामध्ये काय आहे, गुणाकार आहे. ज्या ज्यावेळेस संख्याचा गुणाकार असतो त्या त्यावेळेस लॉगची बेरीज असते. ओके. तर ह्या संख्या घेतल्या, हे 5 0 5 5 0 म्हणजे 5 बेरीज करा. इकडे 5, नंतर 2 आणि 9 11, 11 1 हात चाला 1, 9 1 10, 10 4 14, 14 ला 4 हात चाला 1. ओके. 6 1 7, 7 आणि 4 11, 11 1 आणि इकडे पुन्हा गेला 1 हातचा, म्हणजे 1 आणि 1 2, 2 आणि 3 5 5. 5.1415 हा लॉग आला. ओके. 5.1415 हा काय आला, तर ही लॉगची बेरीज झाली, ही लॉगची बेरीज झाली. ओके. वरच्या साईडचं. नंतर आता खाली काय दिले पहा, 7.21 गुणिले 150, म्हणून मी लगेच काय करतोय त्याच्या खालीच, हे लक्षात घ्या.
ह्या ज्या तीन संख्या येतात त्या तीन संख्याचा लॉग पाहिला आपण, त्या लॉगची बेरीज आली 5.1415 एवढी आली. नंतर भागाकारामध्ये 7.21 गुणिले 150 आहे. 7.21 ही संख्या लिहिली या नंबरच्या खाली. ओके, तुम्ही तुटक लिहू शकता, लक्षात ठेवा, याचा मिक्स करायचं नाही. 7.21 नंतर दुसरी संख्या 150. ओके, 150 लिहिलं. 7.21 ह्या पॉइंटच्या इकडे एकच संख्या आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक किती? जेवढे डिजिट आहे त्याच्यातून 1 मायनस करायचा. एकच संख्या आहे, 1 मायनस 1 म्हणजे किती? 0. कॅरेक्टरिस्टिक 0. 72चा 1 मध्ये लॉग जर पाहिला तुम्ही, तुमच्या समोर लॉग टेबल ओपन करून पाहू शकता. आणि हेही सांगतो की कधी कधी पाहत असताना काही गडबडमध्ये चूक झालेली असू शकते, ते तुम्हाला करेक्ट करून उत्तर लिहायचं असतं. ओके, नेहमीच उत्तर माझंच बरोबर असेल मी असा अट्टहास करत नाही. कधी कधी चूक होऊन तुमचं उत्तर बरोबर असू शकतं, बऱ्याच वेळेसही असू शकतं. ठीक आहे. 7.21 याचा आपण पाहिलं कॅरेक्टरिस्टिक 0. 72चा 1 मध्ये लॉग 8579. नंतर 150 या संख्येचा कॅरेक्टरिस्टिक 2. 15चा 0 मध्ये लॉग 1761. ओके, इथं पण या दोन संख्यांमध्ये गुणाकार आहे म्हणून लॉगची बेरीज 9 1 10 हातचाला 1. ओके, 7 इथं 6 1 म्हणजे हातचा 7, 7 आणि 7 14. ओके, पुन्हा हातचाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13. ठीक आहे, हातचाला 1, 2 आणि 8 10 0, हातचाला 1, 2 आणि 3. तर 3.0340 ही लॉगची बेरीज आली. 7.21 आणि 150 यांचा जो लॉग आहे त्यांची बेरीज झाली 3.0340 असा आलाय. ओके, आपण वरच्या तीन संख्येचा लॉग पाहिला, लॉगची बेरीज काढली, खालच्या दोन संख्येची लॉगची बेरीज काढली. नंतर काय काढायचं तर नंतर पहा मी सांगतोय की वरची जी संख्या आहे ही लॉगची इथे घेतली मी. आता ह्या दोन्हीमध्ये काय आहे? भागाकार आहे. वरच्या तीन संख्याची बेरीज म्हणजे जे काय गुणाकार येईल ती संख्या भागिले खालच्या दोन संख्या. ओके, खालच्या दोन संख्याच्या आलेल्या गुणाकारांना वरच्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा. तुम्हाला साधी गोष्ट माहिती तरी पण मला सांगावंसं वाटतं. ठीक आहे, चला. तर इथं 5.1415 लॉग आलेला आहे, इथं 3.0340 असा लॉग आलेला आहे. तर वरच्या संख्याची जी काय लॉग आलेला आहे, वरच्या संख्येचा जो लॉग आलेला आहे 5.1415 इथे घेतला पहा, 5.1415 भागिले खालच्या संख्येचा आहे ना, खालच्या संख्येचा लॉग. तर इथं भागाकार आहे, ह्या वरची टर्म आणि खालची टर्म यांच्यात भागाकार आहे म्हणून 5.1415 मधून हा लॉग आपल्याला वजा करायचा आहे. कोणता? 3.0340. 5.1415 मधून 3.0340 वजा करायचा आहे. ठीक आहे, वजाबाकी का? ज्यावेळेस संख्येत भागाकार असतो त्यावेळेस लॉगची वजाबाकी असते आणि ज्यावेळेस संख्येत गुणाकार असतो त्यावेळेस लॉगची बेरीज. इथं आपण काय केलेली आहे? बेरीज. ओके, इथं काय केलेली आपण? बेरीज. कारण ह्या दोन संख्यामध्ये गुणाकार होता म्हणून लॉगची बेरीज. इथं तीन संख्यामध्ये गुणाकार होता म्हणून लॉगची बेरीज. पण ह्या संख्येचा लॉग भागिले या संख्येचा लॉग असेल तर त्याची काय असणार? तर वजाबाकी असणार. काय असणार? तर वजाबाकी. 5.1415 वजा 3.0340 याची वजाबाकी जर केली आपण तर तुम्ही पाहू शकता 5 मधून 0 गेले 5. ते तुम्हाला करता येतं, तुम्हाला सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतं. 5 वजा 0 5. नंतर 1 मधून 4 जात नाही म्हणजे घेतला आपण हातचा, 11 मधून 4 गेले 7. ओके, नंतर इथं काय झालं? मग इकडचा हातचा इकडे गेला त्यामुळं 3 वजा 3 इथं 0 आणि 1 वजा 0 1 आणि 5 वजा 3 2 म्हणजे 2.1075 ही लॉगची वजाबाकी आली. काय सांगते मी तुम्हाला? ह्या लॉगची वजाबाकी आली 2.1075 एवढी आलेली आहे. आता ही जी संख्या आहे या संख्येचा आपल्याला अँटीलॉग पाहायचा आहे. अँटीलॉग पाहत असताना तुम्हाला हेही माहिती आहे, जर 2.1075 असेल तर अँटीलॉग आपण 0.1075 मध्ये अँटीलॉग पाहतो. ओके, 0.1075 मध्ये अँटीलॉग किती येतो? तर तो येतो 12 किती येतो? तो 12 एवढा तो. 0.1075 मध्ये अँटीलॉग पाहिला तर 12 आला. ओके, आता 12 हा अँटीलॉग आला. मग याला डिजिट कसं द्यायचं? तर डिजिट देताना हे जे पॉइंट आहे या पॉइंटच्या इकडं किती संख्या आहे? किती संख्या? 2. ओके, तर ह्या 2 मध्ये 1 मिक्स करायचा. संख्या किती? 2. 2 मध्ये 1 मिक्स करायचा किती होईल? 3. म्हणजे आता पॉइंट देत असताना हा जो आपण अँटीलॉग पाहिला 3 संख्याच्या नंतर डाव्या साईडला 3 संख्याच्या नंतर पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे 3 पहा, 1 2 आणि 3 इथं द्यायचं. 128.
काय झालं 128 हे झालं, इथं सिम्प्लिफाय झालं, काय झालं 128. मग 128 आपल्याला अप्रॉक्सिमेटली आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. 128 ग्राम पर मोल लिहिलं तरी चालतं, 128 ग्राम पर मोल. ओके, विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल आपण ते उत्तर काढलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने 128 ग्राम पर मोल हे काय आहे तर मॉलिक्युलर वेट आहे. काय आहे हे मॉलिक्युलर वेट आहे. हे मी सांगितलं तुम्हाला लॉगच्या भाषेमध्ये लॉग नुसार कसं केलं जातं त्याविषयी. तुम्हाला जर आकडेमोड डायरेक्ट करता येत असेल तर तुम्ही तसंही करू शकता. पहा, मी सांगितलं लॉगच्या मदतीनं 128 लिहिलं तुम्ही, 128 ग्राम पर मोल असं लिहिलं तरी चालतं. आता त्याच्यानंतर 1000 दुसरी पद्धत सांगतो. 2 सेकंद पॉज घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथं संपली. इथं दुसरी पद्धत 1000 गुणिले 2.77 गुणिले 50 भागिले 7.21 गुणिले 150. तर तुम्ही करू शकता 0 0 विल गेट कॅन्सल. ओके, हे 0 0 कॅन्सल झालं. नंतर तुम्ही असं करू शकता मध्ये 1000 गुणिले 5, 1000 गुणिले 5, कारण सरळ संख्या जी आता त्यांचा आपल्याला लवकर गुणाकार करता येतो. 1000 गुणिले 5 किती 5000, 5000 गुणिले 2.77. ठीक आहे, इथं लिहिलं. नंतर 7.21 गुणिले 15 त्याचा गुणाकार येतो 108.15. काय केलं लक्षात आलं? हे 0 0 कॅन्सल केलं, पण इकडची मेथड ही सोपी आहे. 0 0 कॅन्सल केलं. 1000 गुणिले 5, 5000 गुणिले 2.77 भागिले 7.21 गुणिले 15. आपल्याला माहिती आहे 15 1 15चा पाडा म्हणतात तुम्हाला 15 सत्ती 90, 15 7 5 ओके, 15 7 5 म्हणजे 15 गुणिले 7 105, 105 आणि 15 गुणिले 0.21 ऍडिशनल घेऊन तसं ना ते 108.15. 15 गुणिले 7.21 यांचा गुणाकार 108.15. नंतर पुन्हा 5000 गुणिले 2.77 म्हणजे 13850, 13850 भागिले 108.15 यांचा भागाकार करायचा आहे. मग तुम्ही इथं देखील नंबर लॉग वापरू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही भागाकार करू शकता. म्हणजे 13850 भागिले 108.15 याचा जर भागाकार केला तर तो येतो 128.06 ग्राम पर मोल. ओके, अशा पद्धतीने देखील तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कोणतं सोपं आहे ते तुम्ही ठरवायचं, पण तुम्हाला परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन हे मोठमोठे असतात. ओके, संख्याकडे हातचे देत असताना किंवा गुणाकार करत असताना चुकू शकतं, म्हणून त्याच्या ऐवजी तुम्ही लॉग टेबलचा उपयोग करायचा. आणि लॉग टेबलचा उपयोग करत असताना पण संख्या बरोबर पाहायच्या, कॅरेक्टरिस्टिक बरोबर पाहायचं. त्याचबरोबर ते लॉग असेल अँटीलॉग असेल संख्या ही कोणत्या संख्येचा पाहायचा आहे तेही काळजीपूर्वक पाहिल्यानंतर आपलं आन्सर चुकत नाही. ओके, कधी कधी कन्फ्युजन होतं, लॉग पाहायचा का अँटीलॉग पाहायचा, दशांश अलीकडे द्यायचा का पलीकडे द्यायचा का द्यायचा, यामध्ये कन्फ्युजन होतं. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. ओके, माझ्याकडूनही होतं, तरी ते तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे. ओके, त्या पद्धतीनं हे झालं 5 नंबरचा प्रॉब्लेम. ओके, नॉर्मल बॉइलिंग पॉईंट दिला होता इथला ऍसिडेटचा, नंतर सोल्यूट टाकल्यानंतर बॉइलिंग पॉईंट दिला, केबी म्हणजे इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंटची किंमत दिली होती तुम्हाला, आणि काढायला विचारलं होतं मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. तर त्या मॉलिक्युलर सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट किती आहे तर 128 आहे. ओके, किती तर 128. मग 128 असलेला तो सोल्यूट असणार आहे. तो कोणता आहे ते तुम्ही शोधा. मग ते NaCl असणार आहे का नाही, ते 128 कोणतं आहे तुम्हाला ते गरज नाहीये, फक्त त्याचं मॉलिक्युलर मास कोणते तर 128 एवढं आहे. त्याला तुम्ही डोकं लावून तो कोणता असू शकतो याच्याविषयी मात्र तुम्ही थोडंसं पाहू शकता. मग तो ग्लुकोज असू शकतो का, तो युरिया असू शकतो का, तर युरियाचं 60 आहे, NaClचं आपण पाहिलं तर 58.5 आहे. मग असा एखादा असू शकतो, ते कोणतेही असू शकतात. ठीक आहे, चला पहा, हे झाला एक आजचा प्रॉब्लेम. हे एकदा लिहून घ्या म्हणजे मी तुम्हाला दुसरा सांगतो, थोडंसं डोक्यात बसेल तुमच्या पण. घेतलं लिहून? ठीक आहे, चला आता पुढचा पहा. 3.795 ग्राम पहा, 3.795 ग्राम ऑफ सल्फर is dissolved in 100 ग्राम ऑफ कार्बन डायसल्फाइड. ज्यावेळेस तुम्हाला न्यूमेरिकल विचारलं जातं त्यावेळेस तुम्हाला एखादं रकम तुम्ही आयडिया करू शकता. काय सांगितलं पहा, 3.795 ग्राम ऑफ सल्फर हे सोल्यूट आहे, इज डिझॉल्व्ह इन 100 ग्राम ऑफ कार्बन डायसल्फाइड. मग मला म्हणायचं, मी असं म्हणू शकतो का हे कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये 100 ग्राम ऑफ कार्बन डायसल्फाइड घेतलं. काय घेतलं?
कार्बन डायसल्फाइड. किती घेतलं? 100 ग्राम ऑफ कार्बन डायसल्फाइड घेतलं. सॉल्व्हंट आहे ते. ओके. त्याच्यात 3.795 ग्राम एवढं सल्फर टाकायचं आहे. एवढं सल्फर टाकायचं आहे. ओके. कार्बन डायसल्फाइड मध्ये दिस सोल्युशन बॉइल्स ॲट, पहा सोल्युशन, सोल्यूट टाकल्यानंतरचं सोल्युशन, सोल्यूट टाकल्यानंतर ते जे सोल्युशन आहे इट बॉइल ॲट 319.81 केल्विन, म्हणजे 319.81 केल्विनला ते बॉइल होणार आहे. ओके. सल्फरचं कार्बन डायसल्फाइड या मध्ये असलेलं जे सोल्युशन असणार आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? 319.81 आहे. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला? सेम. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन अ सोल्युशन? ओके. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन अ सोल्युशन? मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे. इकडे मॉलिक्युलर वेट विचारलं होतं, M2 विचारलं होतं. याच्या पुढची स्टेप आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोल्युशन. द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सॉल्व्हंट इज 319.45 केल्विन. 319.45 केल्विन आहे. कोणाचं? प्युअर सॉल्व्हंटचं. म्हणजे ज्यावेळेस प्युअर सॉल्व्हंट असतं कार्बन डायसल्फाइड, प्युअर कार्बन डायसल्फाइडचा बॉइलिंग पॉइंट किती? तर तो आहे 319.45. आणि त्याच्यात जर आपण सल्फर टाकलं तर बॉइलिंग पॉइंट किती? 319.81. ओके. गिवन दॅट Kb फॉर CS2, कार्बन डायसल्फाइडचं जे सोल्युशन आहे त्याच्यासाठी Kb ची किंमत किती आहे? तर ती आहे 2.42 केल्विन किलोग्राम पर मोल. Kb म्हणजे काय? तर Kb म्हणजे एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. इथं लक्षात ठेवायचं. डेल्टा Tb इज इक्वल टू Kb इंटू M. Kb म्हणजे एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट, केल्विन किलोग्राम पर मोल. अँड ॲटॉमिक मास ऑफ सल्फर इज 32. आता लक्षात ठेवा, तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास म्हटलं की काय लक्षात आलं तुमच्या? ॲटॉमिक नंबर 8, त्याचा ॲटॉमिक मास 16. ओके. कार्बनचं म्हटलं की ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक मास 12. तसं सल्फर म्हटलं तर ॲटॉमिक नंबर 16 आहे, त्याचा ॲटॉमिक मास किती? तर 32 आहे. ओके. ॲटॉमिक मास किती? तर 32 आहे. या गोष्टी क्लिअर करत जा. कधी दिलं असतं, कधी दिलेलं नसतं, कधी तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं असतं, डोक्यात ठेवायचं असतं. आता हे न्यूमेरिकल तुम्ही वाचलं. काय काय दिलं पहा बरं. 3.795 ग्राम हे काय आहे? सोल्यूट आहे. ही W2 ची किंमत आहे. ही कोणाची किंमत आहे? W2 ची किंमत आहे. पहा W2 ची किंमत. 100 ग्राम ही काय आहे? तर 100 ग्राम हे सॉल्व्हंटचं वजन आहे. 100 ग्राम हे काय आहे? हे W1 आहे, हे W2 आहे. ओके. दिस सोल्युशन बॉइल्स ॲट, सोल्युशन बॉइल्स ॲट म्हणजे हे Tb ची किंमत आहे. कशाची किंमत आहे? Tb ची किंमत आहे. बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन 319.81. मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि इथं हे काय दिलेलं आहे? तर 319.45 हे दिलेलं आहे Tb0 सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट. ओके. Kb तर डायरेक्ट दिले तुम्हाला 2.42. सल्फरचा ॲटॉमिक मास 32 हे दिलेला आहे. ॲटॉमिक मास 32 हे दिलेले. ओके. म्हणून आपण जाऊया प्रॉब्लेम सोडवायला. गिवन काय दिले पाहता? गिवन W2 वेट ऑफ सोल्यूट दिलेला आहे 3.795 ग्राम. ओके. W1 सोल्यूटचं सॉल्व्हंटचं वेट, W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट दिलेले 100 ग्राम. किती दिलं? 100 ग्राम. Kb म्हणजे एबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट 2.42. ओके. ही किंमत दिलेली. नंतर डेल्टा Tb आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. डेल्टा Tb म्हणजे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके. डेल्टा Tb इज इक्वल टू Tb मायनस Tb0. Tb ची किंमत किती दिलेली आहे? 319.81. इथं कुठे गेली? इथं 319.81 Tb ची किंमत. नंतर Tb0 ची किंमत किती आहे? तर ती आहे 319.45. 319.81 वजा 319.45 फरक किती? तो 0.36 डिग्री सेल्सिअस म्हणा. जर इथे डिग्री सेल्सिअस असेल तर डिग्री सेल्सिअस मध्ये, केल्विन असेल तर केल्विन मध्ये, पण फरक तेवढाच येतो. फरक काय येतो? तेवढाच येतो. 0.36 एवढा फरक येतो, डिफरन्स येतो. ओके. वी नो दॅट आपल्याला माहिती आहे. काय माहिती आपल्याला? मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट. आणि म्हणून मी तुम्हाला असंच म्हणेल की वी नो दॅट मॉलिक्युलर मास कसं काढायचं असतं? M2 means molecular weight of solute is equal to
1000 इंटू KB इंटू W2 अपॉन डेल्टा TB इंटू W1. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, फॉर्म्युल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ओके, हे M2. मग 1000 ची किंमत आहे, KB ची किंमत किती आहे? KB ची किंमत आपल्याला दिलेली आहे, ती किती आहे? 2.42. ओके, 2.42. नंतर W2 ची किंमत किती? W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट 3.795 ही किंमत आपण ठेवली. नंतर डेल्टा TB डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट नाही का, किती येतो? 0.36. इथं 0.36 गुणिले काय झालं? W1 वेट ऑफ सॉल्व्हंट किती आहे? 100 ग्राम. ओके, दिलेल्या ज्या किमती आहेत त्या किमती आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आपण किमती काय केल्या? फॉर्म्युल्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आलं लक्षात? M2 मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट जर काढायचं असेल मग ते तुम्हाला मी सांगू शकतो, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर न मॉलिक्युलर वेट काढता येतं. त्याचबरोबर इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मध्ये पण आपण मॉलिक्युलर वेट काढू शकतो सोल्यूटचं. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मध्ये पण मॉलिक्युलर वेट सोल्यूटचा आपण काढू शकतो. आणि त्याचबरोबर ऑस्मोटिक प्रेशरच्या साहाय्याने देखील मॉलिक्युलर वेट आपण काढू शकतो. म्हणून ज्या वेळेस तुम्हाला बॉइलिंग पॉइंटच्या संदर्भात दिलं जातं त्यासाठी फॉर्म्युला कोणता असतो? तर वी नो दॅट M2 मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 1000 इंटू KB इंटू W2 अपॉन डेल्टा TB इंटू W1. आणि ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहत नाही त्यावेळेस तुम्ही सिंपली काय करू शकता की ह्याच्यानुसार जाऊ शकता. डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M. डेल्टा TB इज इक्वल टू KBM. ओके, M म्हणजे काय असतं? मोलॅलिटी. मोलॅलिटीचा फॉर्म्युला कोणता? W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. आणि ही M ची किंमत वरच्या इक्वेशन मध्ये ठेवली की आपल्याला असं मिळतं. आणि M2 बरोबर काढायचं असेल तर आपण त्याला सिंप्लिफाय करून हे लिहू शकता. म्हणून फॉर्म्युला पाठ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील ते काढू शकता. पण मला माहिती आहे तुम्ही फॉर्म्युले पाठ केले आहेत. M2 इज इक्वल टू हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. वरती दिलेल्या किमती आपण ठेवल्या, इथं मिळाला आपल्याला ही संख्या. आता याचं काय करायचं? आपल्याला याचं सोल्युशन करायचंय. मग आता तुम्हाला आकडेमोड करायची का लॉग टेबल न करायचं? तर लॉग टेबल न करायचं. ओके, पहिला वे सांगतो मी, फर्स्ट मेथड सांगतोय की M2 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवल्या. 1000 गुणिले 2.42 गुणिले 3.795 भागिले 0.36 गुणिले 100. ओके, तर आपल्या रफ पेज मध्ये घ्यायचं. अगोदर वरचे करू आपण, आता वरचा गुणाकार करू. ओके, म्हणजे वरच्या संख्याचा लॉग पाहू, त्याची बेरीज करू आणि नंतर खालच्या संख्याचा. तर वरती संख्या 1000 ही 1000 घेतली, 2.42 इथं घेतलं, 3.795 इथं घेतलं. ठीक आहे, आता पहा नंबर लिहायचे, नंतर पलीकडे लॉग लिहायचा. तुम्हाला वेगळी पद्धत माहित असेल तर वेगळ्या पद्धतीने घ्या, पटपट पटपट, फक्त आपलं उत्तर आलं पाहिजे. ओके, नंबर लॉग. आता 1000 याचं कॅरेक्टरिस्टिक 3. ओके, 4 डिजिट येतं, -1 करतो आपण 3. ओके, 1000 चं कॅरेक्टरिस्टिक 3. लॉग जर पाहिला 10चा 0 मध्ये तर 4 0. नंतर 2.42 पॉइंटच्या इकडे एकच डिजिट आहे, एकच संख्या आहे, कॅरेक्टरिस्टिक 0. ओके, आणि 24चा 2 मध्ये लॉग पाहिला 38 आहे. किती तर 38. मी हेही सांगतो की कधी कधी नजर चुकीने एखादा आकडा खालीवर किंवा प्लस एखादा राहिलेला असू शकतो बरं का, काळजीपूर्वक करायचं कॅल्क्युलेशन. नंतर 3.795. ओके, याचं कॅरेक्टरिस्टिक 0. आणि 37चा 95 मध्ये लॉग पाहिला तर तो आहे 5792. या तिन्ही संख्यामध्ये गुणाकार आहे, या वरती तिन्ही संख्यामध्ये गुणाकार आहे, म्हणून आपण लॉगची काय केली तर बेरीज केली. ओके, बेरीज केली ती आली 8 आणि 2 10. ओके, 0 घेतला आपण, हातचा 1, 9 1 10, 10 3 13. ठीक आहे, इथं 13, हातचा 1 7 आणि हातचा 1 8, 8 आणि 8 16, 16 6, हातचा 1. ओके, हातचा आणि 5 किती झाले 6, 6 3 9, 9 ला 9. ओके, आणि इकडं 3. ओके, तर 3.9630 ही लॉगची बेरीज झाली. ही काय आहे लक्षात घ्या, 3.9630 ही या तीन संख्येच्या लॉगची बेरीज आहे. तीन संख्येच्या लॉगची बेरीज आहे. नंतर भागाकारामध्ये काय आहे तर भागाकारामध्ये आहे 0.36 इंटू 100. मग तिथंच खालच्या तिथंच मी घेतले 0.36, थोडंसं अंतर सोडते. ठीक आहे, चला त्याच नंबरच्या खाली घेतलं 0.36, नंतर गुणिले 100. ओके, इथे घेतलं 0.36 पॉइंटच्या इकडे 0 आहे, कॅरेक्टरिस्टिक बार 1 हे तुम्हाला रूल माहिती होतं, बार 1. 36चा 0 मध्ये लॉग किती आहे
5563 एवढा आहे. किती? 5563 आहे. आणि 100चं कॅरेक्टरिस्टिक किती? 1 2 3. ओके, 2 कॅरेक्टरिस्टिक. तर 100चा शून्यमध्ये लॉग 4 0 4 टाइम 0 आणि म्हणून ह्या दोघांची बेरीज केली आपण. 3 आणि 0 3 3 अधिक 0 3 6 0 6 5 0 5 5 0 5. ओके, वजा 1 अधिक 2 वजा 1 अधिक 2 अधिक 1. ठीक आहे, हे झालं. हे आलं 1.5563. हे काय झालं? 1.5563 ही जी आहे लॉगची बेरीज आहे. या दोन संख्याचा गुणाकार, त्यांचे लॉग पाहिले, त्यांच्या लॉगची बेरीज किती आली? 1.5563. आता ह्या वरच्या तीन संख्या भागिले खालच्या दोन संख्येचा. वरच्या तीन संख्याचा लॉग पाहिला, त्याची संख्या आली 3.9630 बेरीज आली. आणि खालच्या दोन संख्याचा लॉग पाहिला, त्याची बेरीज आली 1.5563. मग काय करायचं असतं? यामध्ये भागाकार आहे, तर वरच्या संख्याचा जो लॉग आहे, वरच्या संख्येचा लॉग पहा, ह्या तीन वरच्या ज्या संख्या आहेत त्यांचा लॉग आहे 3.9630 वजा खालच्या संख्येच्या लॉगची बेरीज 1.5563. काय सांगितलं? लक्षात आलं? वरच्या ज्या तीन संख्या आहेत त्यांच्या लॉगची बेरीज जी आहे 3.9630 भागिले ह्या ज्या दोन संख्या आहेत यांच्या लॉगची बेरीज वजा करायची 1.5563. ओके, वरच्या संख्याच्या लॉगची बेरीज वजा खालच्या संख्याची लॉगची बेरीज, म्हणजे ह्या दोघांमध्ये वजाबाकी केली. वजाबाकी केली तर काय? तर पहा, 0 तून 3 जात नाही म्हणजे हातचा घेतला, 10 तून 3 गेले 7. ओके, इथं राहिले 2, इथं जात नाही मग काय केलं आपण? इथं झाले 12. ओके, 12 तून 6 गेले 6. नंतर इथं 5 5 तून 5 गेले 0 आणि नंतर 9 तून 5 गेले 4 आणि 3 तून 1 गेले 2. तर इथं आलं 2.4067. यांची वजाबाकी किती आली? वजाबाकी आली 2.4067. आता ही जी संख्या आलेली आहे 2.4067, या संख्येचा अँटीलॉग पाहायचा. यांचे लॉग वजा यांचे लॉग, वजाबाकी केल्यानंतर जी संख्या येते 2.4067, तर याचा अँटीलॉग पाहायचा. अँटीलॉग पाहत असताना आपल्याला माहिती पॉईंटच्या इकडं 0.40चा 67 मध्ये अँटीलॉग पाहायचा. 0.4067 मध्ये अँटीलॉग पाहिला तर ती संख्या येते 2551. ओके, किती येते ती? 2551. 0.40चा 67 मध्ये अँटीलॉगची किंमत आली 2551. आता इथं पॉइंटच्या इकडं 2 ही संख्या आहे. पहा, पॉइंटच्या इकडे 2 आहे. 2 मध्ये 1 मिक्स करा, 2 मध्ये 1 मिक्स करा, किती संख्या आली? 3. मग पॉइंट देत असताना 3 नंतर पॉइंट द्यायचा डाव्या साईड कडून 1 2 3. ओके, तर इथं पॉइंट द्यायचा त्या तीन संख्यात म्हणून 1 2 3. इथं 255.1 काय आलं? तर 255.1. तर आपलं उत्तर काय आलं? M2 मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट इज किती आलं? तर 255.1. 255.1 एवढं आलं. आता हे झालं मॉलिक्युलर वेट. काय झालं? मॉलिक्युलर वेट. आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलेला आहे. आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला आहे. ॲटॉमिक मास ऑफ सल्फर. आता पहा, आता कसं काढायचं? खूप सोपं आहे. मॉलिक्युलर वेट आलं ना. ओके, मॉलिक्युलर वेट 255 आलं भागिले एकाचं मॉलिक्युलर वेट, भागिले एकाचं मॉलिक्युलर वेट उत्तर येतं. तर ॲटॉमिक मास ऑफ सल्फर इज 32 युनिट्स आहे. यू म्हणजे काय? युनिट. ओके, 32 युनिट. M2 मोलार मास ऑफ दॅट सोल्यूट इज 255.1 आलं. आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलाय, मग आलेलं मॉलिक्युलर वेट भागिले एकाचं ॲटॉमिक मास, येणारं उत्तर आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे. ॲटॉमिक मास ऑफ सल्फर इज 32 युनिट. Therefore, number of atoms in a molecule of sulfur, number of atoms in a molecule of sulfur is equal to molar mass of sulfur. किती आलं? 255. मोलार मास ऑफ सल्फर 255 भागिले एकट्याचं ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास ऑफ सिंगल सल्फर, ॲटॉमिक मास ऑफ सल्फर म्हणजेच आले 255.1 भागिले एकट्या सल्फरचं ॲटॉमिक मास 255 भागिले 32. हे देखील तुम्ही लॉग न सोडू शकता. तर त्याचं उत्तर येतं 7.92. किती होतं? 7.92. आणि 7.92 म्हणजे राऊंड फिगर काय? 8. म्हणजेच 8 सल्फर पासून तो मॉलिक्यूल तयार झालेला आहे. म्हणून द मॉलिक्युलर फॉर्म्युला वुड बी
ES8. द मॉलिक्युलर फॉर्म्युला वुड बी ES8. म्हणजे 8 सल्फर एकत्र येऊन तयार झाला तो ES8. कोणता तयार झाला तर ES8. द मॉलिक्युलर फॉर्म्युला वुड बी ES8 इन CS2. तो जो सल्फर टाकलेला आहे त्याचा फॉर्म्युला ES8 होता हे सिद्ध होतं अशा प्रकारे. आलं लक्षात? कॅल्क्युलेशन्स कसे करायचे याच्याविषयी तुम्हाला काय अडचण होता? मला वाटतं कोणतीच अडचण तुम्हाला नसायला पाहिजे. ओके, हे असं झालं कॅल्क्युलेशन. नंबर आणि लॉग मी व्यवस्थित सांगितलेला आहे. त्यात तुम्हाला काय डाऊट असेल तर तो काळजीपूर्वक आणखी एकदा ऐका आणि पहा त्याच्यानुसार. ओके, लिहून घ्या. काय काय लक्षात आलं तुमच्या? 3.795 एवढं सल्फर हे 100 ग्राम एवढ्या कार्बन डायसल्फाइड मध्ये डिझॉल्व्ह केलं. बॉइलिंग पॉइंट त्याचा 319.81 तो सोल्युशनचा. प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट हा 319.45 होता. केबी ची किंमत दिलेली होती. ओके, त्यानुसार आपल्याला M2 कॅल्क्युलेट करायचं होतं. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे M2 चा. M2 च्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती ठेवल्या आणि नंतर लॉगच्या साहाय्याने कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलं किती? 255. 255 हे मॉलिक्युलर वेट आलं, मोलार मास आलं. ओके, म्हणजेच मॉलिक्युलर वेट. त्या मॉलिक्युलर वेटला सल्फरच्या सिंगल न आपण भाग दिला तर उत्तर येतं 8. 8 सल्फर ॲटम पासून तो मॉलिक्युल तयार होतो. म्हणून द मॉलिक्युलर फॉर्म्युला वुड बी किती आहे तर ES8 आहे. तुम्ही उत्तर देत असताना शॉर्टकट लिहू शकता, पण मला सांगत असताना लॉंग कट सांगावं लागतं कारण तुम्ही स्टेप काही मायनस करू शकता. म्हणून तुम्हाला डायरेक्ट जर कमीच्या सांगितलं असतं तुम्ही आणखी त्याला शॉर्ट केलं असतं. तुम्ही याला शॉर्ट करून देखील लिहू शकता. ओके, सो प्लीज नोट डाऊन दिस. हा, पुढचं एक न्यूमेरिकल पाहू आपण. एक न्यूमेरिकल पाहू. आता लॉग न वगैरे तुम्हाला मी सांगितलं. आता पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं. ओके, व्हॉट इज द मोलार मास? पाहायचं असं सांगितलं. व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट इफ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिसॉल्विंग 0.822 ग्राम ऑफ इट इन 300 मोल पर डेसिमीटर क्यूब ऑफ वाटर हैज एन ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 149 mmHg at 298 केल्विन. तर इथे काय काय दिलं पहा तुम्ही. प्रॉब्लेम असू शकतात. ओके, काय करायचं इथं पण मोलार मास काढायचं. काय काढायचं आपल्याला? मोलार मास काढायचे. गिवन व्हॉट इज द मोलार मास ऑफ अ सोल्यूट इफ अ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिसॉल्विंग 0.822 ग्राम हे दिले W2. ओके, इन 300 मोल पर डेसिमीटर क्यूब म्हणजे हे दिलंय W1. काय दिलं तर W1 आणि ऑस्मोटिक प्रेशर पायची किंमत दिली 149. पायची किंमत 149. ओके, गिवन काय दिलं पहा W2 0.822 ग्राम एवढं दिलं. R म्हणजेच गॅस कॉन्स्टंट आहे. R इज इक्वल टू 0.08205 डेसिमीटर क्यूब ATM पर केल्विन मोल. टेम्परेचर 298 केल्विन दिलेले. 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन टेम्परेचर दिलेले. पाय किंमत दिलेली आहे 149. काय दिलेले? 149 mmHg दिलेले मिलीमीटर मर्क्युरी. तर त्याला आपण ATM मध्ये कॅल्क्युलेट करायचं. 149 मिलीमीटर Hg एवढं दिले. 149 भागिले 760 असं काय करायचं असतं कारण आपल्याला माहिती आहे 760 mmHg इज इक्वल टू 1 ATM. म्हणून 149 भागिले 760 येणार उत्तर आहे 0.196 ATM एवढा आहे. ओके, 149 भागिले 760. कधी पण तुम्हाला प्रेशर mmHg मध्ये दिलं असेल तर त्याला ATM मध्ये करण्यासाठी 760 न भाग द्यायचा असतो आणि ह्या ATM चं आपल्याला बार मध्ये करायचं असेल तर 1.013 न मल्टिप्लाय करावं लागतं. उत्तर येणार काय असतं तर बार असतं. काय असतं तर बार हे असतं. ओके, हे कॅल्क्युलेशन्स लक्षात ठेवा. नंतर व्हॉल्यूम दिलेलं आहे. किती दिले व्हॉल्यूम तर दिले 300 ml एवढं दिले. ओके, 300 मोल्स पर डेसिमीटर क्यूब म्हणजे काय तर त्याला आपण म्हणू शकतो ते आहे 300 ml एवढं व्हॉल्यूम दिले. त्याच लिटर मध्ये करायचं असेल आपल्याला माहिती आहे 1000 ml बरोबर 1 लिटर असतं. ओके, जर 300 ml असेल तर किती झालं ते तर 0.3 लिटर झालं. किती? 0.3 लिटर. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ दॅट सॉल्व्हंट 300 ml म्हणजेच 0.3
लिटर किंवा त्यालाच आपण म्हणतो डेसिमीटर क्यूब. वी नो दॅट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला येते? ऑस्मोटिक प्रेशर दिलं असताना मॉलिक्युलर वेट कसं काढायचं त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे M2 molecular weight of solute is equal to W2 RT upon pi V. ओके, W2 RT upon pi V. आणि तुम्हाला हेही माहिती आहे W2 upon V म्हणजेच काय, तर ती मोलारिटी असते. काय असते ती? मोलारिटी असते. चला, M2 molecular weight of solute is equal to W2 into R into T. काय नसतं म्हणजे काय असतं? गुणाकार असतं. W2 RT upon pi V म्हणजे pi into V. किमती सगळ्या दिलेल्या आहेत. W2 ची किंमत किती आहे? W2 हे दिले 0.822. R ची किंमत किती आहे? हे दिले 0.08205 ही किंमत दिली. आणि T ची किंमत किती दिली? टेम्परेचर 298 केल्विन. ओके, हे किमती दिल्या. भागिले पाय ची किंमत किती दिलेली आहे? पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर 149 आपण कन्वर्ट केलं एटीएम मध्ये 0.196 गुणिले नंतर व्हॉल्यूम किती दिलं? 0.3 लिटर एवढं दिलं. आता तुम्हाला माहिती आहे कॅल्क्युलेशन कसं करायचं तर ठीक आहे. तर तुम्ही असं कॅल्क्युलेशन करणार आहात. तुम्ही लिहायचं ते आता नंबर वरच्या संख्येचा नंबर लॉग. ओके, 3च्या संख्या आता नंबर लॉग कॅरेक्टरिस्टिक नुसार पाहायचं. लॉगची बेरीज करा. मी करून देणार नाही, तुम्हाला करायचं. 2चं मी कॅल्क्युलेशन सांगितलं. भागिले 0.196 गुणिले 0.3. तर वरच्या 3 ज्या संख्या आहेत, वरच्या ज्या 3 संख्या आहेत त्या आता मी तुम्हाला फक्त खर्चा आराखडा करून देतो, बाकी तुम्ही ते सॉल्व्ह करा. ओके, सांगितले कसं करायचं तर ठीक आहे. तर इथे पहा नंबर लॉग ठीक आहे. 0.822 गुणिले 0.08205 नंतर गुणिले 298. ओके, आता याचा कॅरेक्टरिस्टिक किती येईल तुम्ही चेक करा आता. बार 1 ठीक आहे, याचं 2 बार. ओके, याचं 2. आता हे लॉग तुम्ही पाहता आता तुम्हाला सांगतो मी. ओके, हे ज्या संख्या आहेत यांचे तुम्ही लॉग पहा, त्याची बेरीज करा. त्याची काय करायची? बेरीज करायची. ठीक आहे. भागिले 0.196 इथे तुम्ही 0.196 आणि 0.3. 0.196 पॉईंटच्या इकडे 0 आहे. याचं कॅरेक्टरिस्टिक बार 1 ठीक आहे, याचं पण बार 1. 19चा 6 मध्ये लॉग पहा, 30चा 0 मध्ये पहा आणि इथं पण लॉगची किंमत येईल. इथं लॉग येईल. ओके, इथं जी लॉगची बेरीज येणार आहे, तर आपल्याला माहिती आहे इथं भागाकार आहे म्हणून तुमच्यासाठी पहा. तर इथं येणारी किंमत आहे त्याच्यातून हा लॉग मायनस करा. आलेल्या वजाबाकीचा अँटीलॉग पहा आणि त्यानुसार पॉइंट द्या. तर तुम्हाला नक्कीच ते येईल 3420 अशी किंमत येते. पॉइंट 3च्या संख्येनंतर 3 डिजिट नंतर. तर अशा प्रकारे तर ते तुम्ही काढा आता. ओके, molecular weight of the compound is 342 ग्राम पर मोल एवढं येतं. ओके, 342 ग्राम पर मोल एवढं उत्तर हे फायनल आन्सर येतं. ओके, तुम्हाला हे तर मी सांगितलेलं याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स करून ठेवा अशा प्रकारे. ओके, व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट इफ अ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 0.822 ग्राम सोल्यूट इन 300 ml वॉटर हॅज अन ऑस्मोटिक प्रेशर 149. तर आपण माहिती किमती W2 दिलं, R दिलं, T दिलं, पाय दिलं, V दिलं. नेसेसरी नुसार आपण कन्वर्जन करून घेतलं. mmHg चं एटीएम मध्ये, ml चं लिटर मध्ये घेतलं. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे M2 इज इक्वल टू काय आहे तर W2 RT भागिले पाय V. ओके, तर W2 ची किंमत, R ची किंमत, T ची किंमत भागिले पाय गुणिले V. तर ह्याचा भागाकार आपण लॉगच्या साहाय्याने करणार आहोत. ते उत्तर येतं 3420. तर 342 ग्राम पर मोल हे आपलं उत्तर येतं. ओके, सो थँक्यू सो मच फॉर टुडे. सो प्लीज नोट डाऊन दिस. थँक्यू सो मच.